हॅलो फ्रेंड्स, आपण आलो बघा पावनखिंडीला. जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी. हे बघा, आज या खिंडीचं नाव होतं घोडखिंड. या खिंडीला पावन केलं बाजीप्रभू देशपांडेंनी. आणि हे बघा, ही ती खिंड मित्रांनो. मी मेन रोडपासनं जवळपास 200 मीटर खाली उतरलो आहे, आलं लक्षात. आणि मग ही खिंड लागली. ही बघा, दिसतंय आता इथे जाणं अवघड आहे. हा ब्रिज दिसतोय तुम्हाला बघा. हा ब्रिज उतरून मी आता खाली जाणार. हा ब्रिज उतरून मी खाली जाणार आणि मग समोर तुम्हाला मी खिंड दाखवणार. हे बघा, दिसतीये. हा हे बघा, ही पावनखिंड. मित्रा, जय भवानी जय शिवाजी बोल, बोल जल्दी. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी. महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. बघा मित्रांनो, बघा ही खिंड किती अवघड आहे. दिसतेय तुम्हाला. या खिंडीत बाजीप्रभूंनी मोगलांना रोखलं होतं. आता तुम्हाला एक्झॅक्ट खिंड दाखवतो मी. त्या दोन डोंगराच्या मधली ही फट आहे, दिसतेय. बघा बघा कसा धबधबा सुरू आहे पाण्याचा, दिसतोय. असा धबधबा सुरू होता तेव्हा सुद्धा पाण्याचा. जेव्हा राजे या खिंडीतून पार झाले, जेव्हा राजे या खिंडीतून पार झाले आणि विशाळगडाकडे निघाले. ही खिंड आहे मित्रांनो. बघा, मी पूर्ण खाली उतरलो आता खिंडीत. खिंडीमध्ये मी पूर्ण खाली उतरलो आहे. लोखंडाच्या शिड्या केल्या आहे ते खाली उतरायला. बघा, विचार करा. आता बघा, हे दोन डोंगर आहेत, दिसत आहेत तुम्हाला. हा एक डोंगर आणि हा एक डोंगर, आणि या डोंगरांच्या मध्ये ही फट आहे. आणि आता मी ज्या ठिकाणी उभा राहील त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे दांडपट्टा घेऊन उभे होते. कळतंय तुम्हाला. हे बघा, ही महादेवाची पिंडी बघा, दिसते महादेवाची पिंडी. हां, ती बघा महादेवाची पिंडी. फोकस करून दाखवतो. दिसली महादेवाची पिंडी. इथे बाजीप्रभू देशपांडे उभे होते. लक्षात मित्रांनो. हाच तो स्पॉट, हाच तो स्पॉट ज्या ठिकाणी बाजीप्रभूंनी मोगलांना रोखून धरलं होतं. बघा, आज सुद्धा हा प्रकार, हा एरिया, हा किती बिकट आहे विचार करा. त्यावेळेस सुद्धा किती बिकट असेल याचा सुद्धा विचार करा. तर मित्रांनो, ही आहे पावनखिंड. पावनखिंड. जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी. बघा मित्रांनो, दिसते ना तुम्हाला. हे बघा, ही पावनखिंड बघा. इथला निसर्गरम्य परिसर बघा. आणि या दोन डोंगरांच्या मधल्या वाटेनी राजे विशाळगडाकडे पार झाले होते. कळलं तुम्हाला. बघा, नागपूर. हे बघा, तुम्ही नागपूरचे आहे का. आणि बघा, असा धोधो पाऊस येत होता. आज सुद्धा धोधो पाऊस येतोय. मी पावसात भिजलोय. पण मला जेव्हा पावनखिंडीचा संग्राम या विषयावर आख्यान द्यायचं आहे, तर माझ्याकरता इथे येणं आवश्यक होतं मित्रांनो. कारण मी जेव्हा ह्या गोष्टी स्वतः बघेन तेव्हाच माझ्या बोलण्यात ते वजन येईल पावनखिंडीबद्दल बोलतानाच्या. कळतंय तुम्हाला. ते बघा, ही पावनखिंड, हा धबधबा बघा किती भयान आहे, किती भयान परिसर आहे हा. बघा, रात्रीच्या किर्र अंधारात, रात्री 4 वाजता 3 वाजता इथे रणकंदन माजलं होतं. विचार करा.
आणि रात्री तीन ते 5:30 पर्यंत बाजीप्रभू देशपांडे आणि त्याचे मावळे बांदल हे मोगलांची वाट रोखून बसले होते. तसुपरी त्यांना पुढे जात भेटत नव्हते. उद्देश एकच होता, एम एकच होतं की राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले पाहिजे. आणि मित्रांनो, जेव्हा राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले तेव्हाच बाजीप्रभूंनी प्राण सोडला. धन्य ते मावळे, धन्य ते स्वामी भक्त लोक आणि धन्य तो राजा. मित्रांनो, अंतःकरणाचं उचंबवून येतं. तुम्हाला सांगतो, शिवाजी राजाबद्दलच्या श्रद्धेनी अंतःकरण असं उचंबवून येतं बघ या वातावरणात आल्यावर. जरूर या, वेळ काढून या, तुमच्या बच्च्या कंपनीला घेऊन या, त्यांना हा जाज्वल्य इतिहास दाखवा, जेणेकरून ते संकटांवर मात करू शकतील. आजकालचा युवक लहान लहान संकटांनी ढासळून जातो. हे बघा, हे स्मरणार्थ केलं आहे. बाजीप्रभू देशपांडेंची समाधी आहे या ठिकाणी. त्यांचं देहावसन झालं लक्षात, आणि त्या प्रित्यर्थ हे छोटंसं स्मारक इथे शिवप्रेमींनी केलेलं आहे. कळलं? हे बघा, हे स्मारक शिवप्रेमींनी केलेलं आहे. जय बाजीप्रभू देशपांडे, जय शिवाजी. मित्रा, जय शिवाजी होऊ दे एकदा जय शिवराय. जोरात जोरात. जय शिवराय. जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. क्या बात है, बहुत सही. ही होती बांदल सेना. ही बांदल सेना होती बाजीप्रभू देशपांडेंची, जी बाजीप्रभूंची तुकडी राजांसोबत आली होती मित्रांनो. ठीक आहे, चला आता मी जो भाग उतरलो तो भाग मी चढतो आहे. जवळपास 200 मीटर मी मेन रोडपासून खाली उतरलो आहे. 200 मीटर मी मेन रोडपासून इथे खाली उतरलो आहे. आता 200 मीटर वर चढायचं आणि आपल्याला निघायचं विशाळगडकडे. ठीक आहे. आता नेट कनेक्टिव्हिटी नाही आहे, म्हणून मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि मग मी माझ्या चॅनलला हा अपलोड करीन. ठीक आहे, बाय. बघा किती आता हा रस्ता पुन्हा आता बांधून काढला आहे, पायवाट वगैरे, पायऱ्या वगैरे. 500 वर्षापूर्वी हे सगळं नव्हतं मित्रांनो. विचार करा कसे आले असतील, कसे चढले असतील. जीवावर उदार होऊन काम करणारे लोक होते ते सगळे. आणि इथे आजकाल बरेच पर्यटक येतात, शिवभक्त येतात, राजांचा गजर करतात. लक्षात तुम्हीसुद्धा या. हे बघा किती शिवभक्त येत आहेत बघा. बच्चा कंपनी आहे, फॅमिलीज आहेत, सगळेजण आहेत. तुम्हीसुद्धा प्लॅन करा आणि या. चला परत एकदा बोलू, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.